जय शिवराम मित्रांनो, माझे नाव येतात आणि आज आम्ही चाललो कॉलेजमध्ये ॲडमिशन करायसाठी माझ्या मित्राच्या. तर आम्ही काढली गाडी आणि निघालो होतो कॉलेजला जायसाठी. पण अर्ध्यामध्ये अंकुश भाऊचे दुखले हात, तर तो म्हणते तू चालव म्हणते गाडी. तर मम्मीने घेतली आपल्या हातात गाडी आणि निघालो कॉलेजकडे जायसाठी. तर तितक्यात मग आम्ही पोचलो, कॉलेज झाली होती ॲडमिशन आणि मग निघलो. चाल म्हटलं जा म्हटलं घरी. पण अंकुशला आला तितक्यात फोन. तो म्हणते आपल्याला जायचं म्हणते, थोडं साईडवर काम आलं म्हणते. मग मी घातला हेल्मेट आणि निघालो साईडवर जायसाठी. साईडवर पोचलो आणि पटापट केलं आम्ही, जे अंकुशला होतं काम ते केलं आणि निघालो घराकडे जायसाठी. घराकडे येता वेळेस आम्हाला दिसला ट्रस्ट. म्हटलं आज इथं आहे म्हटलं दहीहंडीत. तर म्हटलं अंकुशला येऊ का म्हटलं आपण इथं पाहिला. तर तो म्हणते नाही म्हणते आपण नाही म्हणते इथं म्हणते. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं नाही म्हटलं. मग आम्ही निघालो घराकडे. जायच्या वेळेस मस्त हायवेनं झरझर करत आलो आम्ही घरी. आणि हा भाऊ म्हणतो कुठे गेले होते म्हटलं. तर मी म्हटलं त्याला का आमच्या ब्लॉक एकदा चेक करून पाहिजे कुठे गेलो तर तुला माहिती आहे. मग मी गेलो तिकडून आलो, कपडे चेंज आणि निघालो होतो मित्राच्या घराकडे जायसाठी. याच्या घरी आलो ना, हा म्हणते चल म्हटलं जाऊ म्हणते बैलपोळा म्हणते उद्याच्या, तर हे घेऊन म्हणते छोटे बैल. तर आम्ही गेलो बैल छोटेवाले पाहिले. आम्ही घेतली 250ची जोडी आणि निघालो मग घराकडे जायसाठी. मग त्याच्या घरी जाता त्याला सोडायच्या वेळेस तर तितक्यात आला अंकुश भाऊ. मग म्हटलं चला म्हटलं बसून टाईमपास करू थोडा वेळ. आम्ही बसलो मग टाईमपास करत. तितक्यात मला इथे बडी मम्मीचा फोन जा म्हणते एक रुईच्या झाड घेऊन ये म्हणते. तर मी म्हटलं पकडले येले आणि चल म्हटलं रुईच्या झाड घेऊन ये म्हटलं. तर मग याच्या जाताना रुईच्या झाड तोडला. मग गेलो याच्या घरी आणि म्हणते त्याची मम्मी म्हणते की जा म्हणते दळण दळून ये म्हणते. त्याची आम्ही गेलो मग दळणावर की दळण ठेवायला केला इथे जॉकला जातो.